नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच MES ची पूर्व परीक्षा 2020 साठीची झालेली आहे आणि यामध्ये 100 प्रश्न विचारलेले होते। तर त्यामध्ये मराठीसाठीचे जे काही 10 प्रश्न आहेत त्यांचं आपल्याला विश्लेषण पाहायचंय। विश्लेषण घेण्याचा हेतू एकच की एकतर MES ची पूर्व परीक्षा ज्यांनी दिलेली आहे त्यांना आपले उत्तर योग्य की अयोग्य हेही समजेल आणि त्यानंतर येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत, उदाहरणार्थ समजा कंबाईनची मुख्य परीक्षा आहे किंवा पुणे मेट्रोची देखील परीक्षा आहे, तिथे देखील मराठीचे क्वेश्चन्स येणार आहेत, तर त्या दृष्टीने त्याही विद्यार्थ्यांना काही ना काही फायदा व्हावा या उद्देशाने आपण एक्झाम स्टडी मार्फत हे मराठीच्या प्रश्नांचं विश्लेषण असणारं हे सेशन ठेवलेलं आहे। ठीक आहे, तर आता इथं आपण मराठीचे 10 प्रश्न एक्सप्लेन करणार आहोत आणि त्यासाठी जो सेट निवडलेला आहे तो बी सेट निवडलेला आहे। त्या पद्धतीने तुम्ही प्रश्न व्हेरीफाई करू शकता। ठीक आहे, तर आता बी सेट मधला जो पहिला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, तो संधी या घटकावरचा विचारलेला आहे। माझ्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते मी वाचून तुम्हाला एक्सप्लेन करेल। ठीक आहे, तर मित्रांनो आता बी सेट मध्ये जो पहिला प्रश्न आहे तो संधी विग्रह म्हणून आपल्याला विचारलेला आहे। तर जो शब्द विचारलेला आहे तो आहे दिगंत आणि दिगंत या शब्दाची संधी विग्रह आपल्याला तिथे विचारलेला आहे। 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला आहे दिग अधिक अंत, दुसरा जो आहे तर दिग आधी अंतच आहे पण इथं व्यंजनाच्या स्वरूपामध्ये ग दिलेला आहे। तिसरा जो पर्याय आहे तो दिगह अधिक अंत, इथं विसर्ग दिलेला आहे आणि चौथा जो पर्याय आहे तो दिग अधिक अंत असं दिलेलं आहे। ठीक आहे, तर आता मित्रांनो ह्याचं उत्तर काय असेल, तर याचं उत्तर इथं हे 4 नंबरचा पर्याय असेल, दिग अधिक अंत। मग आता उत्तर हेच कशामुळे हे पाहणं देखील आवश्यक आहे। मित्रांनो मराठीमध्ये विशेषतः या जे काही 4 आहेत ना हे महत्त्वाच्या संधी म्हणून ओळखल्या जातात। कोणकोणत्या? स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी आणि अनुनासिक संधी। ठीक आहे, मग आता हा जो प्रश्न आहे हा व्यंजन संधीवर आधारित आहे। आता व्यंजन संधीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामध्ये कोणतं उत्तर आहे किंवा कोणकोणत्या प्रकारावर आधारित कोणत्या प्रकारावरचा हा प्रश्न आहे, तर ह्याचं जे उत्तर आहे हे आपल्याला तृतीय व्यंजन संधीनुसार भेटेल। तृतीय व्यंजन संधीनुसार भेटेल। ठीक आहे, आता तृतीय व्यंजन संधीची अट काय आहे? तृतीय व्यंजन संधीमध्ये पहिला जो शब्द आहे त्या शब्दाचं शेवटचं जे अक्षर आहे फर्स्ट वर्ड आणि त्याचं जे शेवटचं अक्षर आहे हे कठोर व्यंजन असणं आवश्यक आहे। कसं? कठोर व्यंजन। आणि सेकंड वर्डचं जे काही फर्स्ट अक्षर आहे, पहिलं अक्षर आहे ते व्यंजन अथवा स्वर असेल तरी चालेल। ठीक आहे, मग आता इथं हा जो प्रश्न आहे किंवा हा जो शब्द आहे ह्याची संधी विग्रह ही या नियमानुसार होणार। इथं दिगंत मध्ये दिग, आता हा जो पहिला शब्द आहे ह्याचं शेवटचं जे अक्षर आहे हे क आहे आणि क हे क वर्गातलं कठोर व्यंजन आहे आणि पुढे अंत, तर अ काय आहे तर अंत हा स्वर आहे। म्हणजे तृतीय व्यंजन संधीची जी काही महत्त्वाची अट आहे ती अट इथं पूर्ण होते आणि तृतीय व्यंजन संधीच्या त्या नियमानुसार या क चं रूपांतर क वर्गातल्या तिसऱ्या व्यंजनामध्ये होत असतं, म्हणजेच क ख ग। त्यामुळं या क चं रूपांतर जर ग मध्ये झालं तर हा शब्द होणार दिगंत। याच पद्धतीचे इतर देखील काही शब्द आहेत ते देखील बघूया। उदाहरणार्थ दिग अधिक अंतर ते होणार दिगंतर किंवा दिग अधिक पाल। आता इथं बघा क ख ग तर ते होणार दिग्पाल। ठीक आहे, दिग्पाल। हे याच पद्धतीचे इतर काही उदाहरणं आहेत। मी आशा करतो की तुम्हाला ह्याचं उत्तर तेच का हे समजलं असेल। ठीक आहे, आता जो दुसरा प्रश्न आहे मित्रांनो तो शब्दांच्या जातीवर आहे। पहिला प्रश्न संधी विग्रह, तर दुसरा प्रश्न हा शब्दांच्या जाती, त्यामध्येही पुन्हा सर्वनामावर आधारित हा प्रश्न आहे। प्रश्न काय आहे बघूया। नागरिकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे, नागरिकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा। इनडायरेक्टली मित्रांनो त्यांनी आपल्याला पहिल्यांदा सर्वनाम शोधायला भाग पाडलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या सर्वनामाचा प्रकार शोधायचा आहे। ठीक आहे, पर्याय काय आहेत तर पहिला पर्याय आहे दर्शक सर्वनाम, दुसरा पर्याय आहे संबंधी सर्वनाम, तिसरा पर्याय आहे आत्मवाचक सर्वनाम आणि चौथा पर्याय आहे प्रश्नार्थक सर्वनाम। मित्रांनो यावेळेस आपल्याला एमपीएससीने जे काही प्रश्न विचारलेत विशेषतः मराठीचे त्या प्रश्नांमध्ये आणखी एक अडचण निर्माण केलेली आहे, ती म्हणजे समजा प्रश्न आहे, प्रश्नाच्या खाली ए बी सी डी असे 4 स्टेटमेंट आहेत। खरं तर हे पर्याय देखील होऊ शकतात आणि त्यानंतर पर्यायी उत्तरे असा पर्याय खाली देऊन त्यामध्ये पुन्हा केवळ ए
केवळ बी, केवळ सी या पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे। म्हणजे तुम्ही घाईघाईमध्ये जर समजा हे बी उत्तर असेल आणि ह्याला जर मार्क केलं आणि तुम्ही आन्सर की मध्ये जर तुम्ही केवळ बी असं जर मार्क केलं तर ते उत्तर चुकू शकतं, कारण इथं समजा तिसऱ्या पर्यायामध्ये केवळ बी योग्य असा पर्याय असतो आणि प्रश्नाचं उत्तर हे जरी असलं तरी या दृष्टीनं ह्याचं उत्तर 3 यायला पाहिजे। म्हणजे मित्रांनो, या पद्धतीनं जर तुमची चुकी होत असेल तर ते युद्धात जिंकणं आणि तहात हारणं हा प्रकार होऊ शकतो। म्हणजे तुमचं उत्तर तुम्हाला माहीत असून देखील तुमचं इथं या ठिकाणी फक्त घाई गडबडीमध्ये उत्तर चुकू शकतं आणि ती काळजी घेणं आवश्यक आहे। मग आता इथं पुन्हा प्रश्नाकडे वळूया आपण। नागरिकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे यामध्ये सर्वनाम जे आहे मित्रांनो ते आहे आपणाला। सर्वनाम काय आहे? आपणाला। आपणाला मध्ये आपण हे मूळ सर्वनाम आहे। मराठीमध्ये मूळ सर्वनामे किती? तर 9। मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः। ठीक आहे, त्यामध्ये हे आपण जे आहे ते मराठीमधलं एक मूळ सर्वनाम आहे। आता आपण हे आत्मवाचक सर्वनामही राहू शकतं किंवा इतर पद्धतीनेही त्याचा वापर होऊ शकतो, पण या ठिकाणी मात्र ते आत्मवाचक सर्वनाम आहे। आत्मवाचक सर्वनामाला स्वतःवाचक सर्वनाम देखील म्हणतात। मग आता आपण हे पुरुषवाचक सर्वनाम देखील वापरले जाऊ शकतं, पण इथं ते आत्मवाचक कशामुळे? कारण नागरिकाने आपणाला, मी स्वतः तेथे गेलो, नागरिक स्वतः तेथे गेला, म्हणजे सुरुवातीला नाम आणि त्यानंतर त्याच्यावर स्ट्रेस देणारं ते सर्वनाम ते आपण किंवा स्वतः असू शकतं। त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो ते पुरुषवाचक सर्वनाम नाहीये आणि गोंधळ होण्याचं कारणच नाहीये, कारण पुरुषवाचक सर्वनाम म्हणून पर्याय देखील नाहीये। त्यामुळं ह्याचं उत्तर हे आत्मवाचक सर्वनाम असं असेल। ठीक आहे, आता आत्मवाचक इथं वर 3ऱ्या क्रमांकाला आहे आणि खाली योगायोगानं पर्यायी उत्तरांमध्ये देखील काय केले बरं त्यांनी? तिसऱ्या ह्याच्यामध्ये सी फक्त बरोबर, बाकी सर्व चूक दिलेलं आहे। त्यामुळं उत्तर काय असेल बरं? 3। ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न आहे, तो आहे वाक्यांवरचा आधारित। ठीक आहे, वाक्य। आता वाक्याचे मुख्य 3 प्रकार आहेत मित्रांनो, केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य। आता इथं हा जो प्रश्न आहे त्यातलं पहिलं जे वाक्य आहे ते उद्यापासून परीक्षा सुरू होईल। पहिलं वाक्य आहे उद्यापासून परीक्षा सुरू होईल। दुसरं वाक्य आहे विश्वास परीक्षेत पहिला आला म्हणून वर्ग शिक्षकांनी त्याला बक्षीस दिले। तिसरं वाक्य आहे जर परीक्षा नसत्या तर मुलांनी अभ्यास केला नसता। आणि या ठिकाणी आपल्याला मिश्र वाक्य ओळखायचंय। मग आता वाक्य प्रकार ओळखताना मित्रांनो काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्यामध्ये उभयान्वयी अव्यय कोणते वापरलेले आहेत हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे। ठीक आहे, आता केवल वाक्य हे तर साधं सोपं आहे, त्या ठिकाणी एकच अट आहे, ती म्हणजे काय? त्या ठिकाणी एक कर्ता असतो आणि एक क्रियापद असतं। पण गोंधळ होतो मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य यांच्यामध्ये। मिश्र वाक्याचं वैशिष्ट्य काय असतं तर त्यामध्ये 4 प्रकारचे उभयान्वयी अव्यय वापरलेले असतात। 4 प्रकारचे उभयान्वयी अव्यय मग कोणकोणते असतात? तर पहिला प्रकार आहे मित्रांनो उभयान्वयी अव्ययांमध्ये त्यांचा स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय। स्वरूपबोधक। मग आता कोणते उभयान्वयी अव्यय आहेत ते स्वरूपबोधकचे? तर म्हणून किंवा म्हणजे, की हे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय येतं। दुसरं काय येतं तर संकेतबोधक। संकेतबोधक उभयान्वयी अव्यय जर असतील एखाद्या वाक्यामध्ये तर ते देखील मिश्र वाक्य होतं। तर संकेतबोधक म्हणजे काय? जर, तर, जरी, तरी या पद्धतीचे उभयान्वयी अव्यय वापरले तर ते संकेतबोधक झालं। त्यानंतर तिसरं आहे कारणबोधक। कारणबोधक म्हणजेच काय? तर कारण, का, की या पद्धतीचे उभयान्वयी अव्यय असतील तर ते काय झालं तर कारणबोधक। तर मित्रांनो आणि चौथं जे आहे ते आहे उद्देशबोधक। उद्देशबोधकचे उदाहरण कोणते येतं? म्हणून, सबब, यास्तव हे जर उभयान्वयी अव्यय म्हणून वापरलेले असतील तर ते वाक्य कोणतं असेल तर ते मिश्र वाक्य असेल। मग संयुक्त वाक्यामध्ये देखील 4 प्रकारचे उभयान्वयी अव्यय वापरलेले असतात। बघूया ते कोणते येतं तर समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय वापरलेला असेल तर ते वाक्य झालं संयुक्त वाक्य। त्यानंतर दुसरं आहे विकल्पबोधक। विकल्पबोधक जर वापरलेला असेल तर ते झालं संयुक्त वाक्य। आता विकल्पबोधक म्हणजेच काय? किंवा, अथवा म्हणजे पर्याय जर दिलेला असेल तर ते विकल्पबोधक झालं। त्यानंतर तिसरं आहे
न्यूनत्व बोधक, न्यूनत्व बोधक म्हणजे एखाद्या गोष्टीची कमतरता जर दर्शवलेली असेल तर ते झालं न्यूनत्व बोधक. म्हणजे पण, परंतु या पद्धतीचे शब्द हे न्यूनत्व बोधकचे उदाहरण आहेत. आणि त्यानंतर चौथा आहे परिणाम बोधक. मित्रांनो, परिणाम बोधकचे उदाहरण आणि उद्देश बोधकचे उदाहरण हे सारखेच आहेत. म्हणजेच बघा, म्हणून, सबब हे परिणाम बोधकचे शब्द आहेत किंवा उदाहरण आहेत. आता या ठिकाणी आपलं जे पहिलं वाक्य आहे मित्रांनो, उद्यापासून परीक्षा सुरू होईल, साधं सोपं वाक्य आहे, हे केवळ वाक्य आहे. ठीक आहे, गोंधळ होण्याचं कारण नाहीये आणि आपल्याला विचारलेलं आहे मिश्र वाक्य. ठीक आहे, आता दुसरं वाक्य काय, विश्वास परीक्षेत वर्गात पहिला आला म्हणून वर्ग शिक्षकांनी त्याला बक्षीस दिले. मित्रांनो, हे वाक्य आहे परिणाम बोधकचं. इथं म्हणून हे उभयनामी अव्यय वापरलेलं आहे. म्हणून विश्वास परीक्षेत पहिला आला म्हणून वर्ग शिक्षकांनी त्याला बक्षीस दिले, त्याने अभ्यास केला म्हणून तो पहिला आला. हे सगळे वाक्य कोणते, परिणाम बोधक. आणि परिणाम बोधक वाक्य हे जिथं वापरलेले असतात ते वाक्य असतं संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य. मग मित्रांनो, आपल्याला मिश्र वाक्य ओळखायला सांगितलेलं आहे, त्यामुळे दुसरा पर्याय देखील आपला योग्य उत्तर नसणार. तिसरं वाक्य काय, तर जर परीक्षा नसत्या तर मुलांनी अभ्यास केला नसता. हे झालं संकेतबोधक प्रकारचं उभयनामी अव्यय. जर, तर, जरी, तरी. ठीक आहे, जर पाऊस पडला असता तर शाळा भरली नसती. हे काय झालं, संकेतबोधक. मित्रांनो, आणि संकेतबोधक उभयनामी अव्यय जिथं वापरलेले असतात ते वाक्य असतं मिश्र वाक्य. त्यामुळं या ठिकाणी फक्त तिसरं वाक्य हे मिश्र वाक्य आहे आणि त्या पद्धतीचा एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे तिसरा पर्याय, सी बरोबर बाकी सर्व चूक. ठीक आहे, त्यामुळं ह्याचं उत्तर काय असेल तर 3. त्यानंतर मित्रांनो, चौथा जे काही प्रश्न आहे तो देखील शब्दांच्या जातीवर आधारित आहे. जो दुसरा प्रश्न होता तो सर्वनामांवर होता आणि हा जो आहे या ठिकाणी आपल्याला विशेषण ओळखायला सांगितलेलं आहे. विशेषण पर्याय कोणकोणते येतं, तर पहिला पर्याय आहे प्रेरणा आणि संवाद. मित्रांनो, प्रेरणा आणि संवाद हे दोन्ही शब्द विशेषण असतील का, तर निश्चितच नाही. प्रेरणा आणि संवाद हे दोन्ही शब्द नाम आहेत. ठीक आहे, दुसरा पर्याय जो आहे तो आहे शुभ्र रेखीव. शुभ्र रेखीव. आता विशेषणाचं वैशिष्ट्य काय, विशेषण हे नामाविषयी विशेष माहिती सांगत असतं आणि नामाला काय करतं, ते मर्यादित करतं. आता शुभ्र हे विशेषण होऊ शकतं का, तर निश्चितच होऊ शकतं. शुभ्र दात. ठीक आहे, रेखीव होऊ शकतं का, बरोबर आहे, रेखीव देखील होऊ शकतं. रेखीव मूर्ती. ठीक आहे, रेखीव मूर्ती किंवा रेखीव मंदिर या पद्धतीनं आपण रेखीवला विशेषण म्हणून देखील वापरू शकतो. त्यामुळं उत्तर हे असणार. खालचे पर्याय आणखी देखील आपण बघूया या ठिकाणी ते कशामुळे चूक आहे. जिंकली, येते हा तिसरा पर्याय. जिंकली काय आहे, यामध्ये जिंक हा मूळ धातू आहे त्यामुळे ते क्रियापद झालं. येते मध्ये ए हा मूळ धातू आहे त्यामुळे ते देखील क्रियापद आहे. त्यानंतर चौथा पर्याय आहे म्हणून अथवा. याच ठिकाणी आपण बघितलेलं आहे म्हणून. म्हणून हे काय, उभयनामी अव्यय. कोणत्या प्रकारचं, उद्देशबोधक किंवा परिणामबोधक देखील होऊ शकतं. अथवा, अथवा हे विकल्पबोधक उभयनामी अव्यय आहे, अथवा किंवा. त्यामुळं चौथा पर्याय देखील अयोग्य आहे. त्यामुळं या ठिकाणी जे उत्तर असेल हे 2 क्रमांकाचं असेल, बी शुभ्र आणि रेखीव हे काय येतं तर विशेषण आहेत. त्यानंतर मित्रांनो, 5वा प्रश्न आहे एका वाक्प्रचारावर. तो वाक्प्रचार आहे पांग फेडणे. या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. वाक्प्रचाराचा योग्य अर्थ इथं ओळखायला सांगितलेला आहे आणि या ठिकाणी जे पर्याय आहेत ते बघा. मनोरथ सफल होणे. मनोरथ म्हणजेच काय, मनातील इच्छा. दुसरा पर्याय आहे इच्छा पूर्ण करणे. तिसरा आहे पंगुपणा दूर करणे आणि चौथा आहे चिंता दूर करणे. मित्रांनो, तिसरं आणि चौथं तर बिलकुलच नाहीये. पंगू म्हणजेच काय, अपंग. ठीक आहे, तर पंगुपणा दूर करणे वगैरे असं उत्तर येणार नाही या ठिकाणी. चिंता दूर करणे हे देखील उत्तर येणार नाहीये. आता फक्त कन्फ्युजन कुठं असेल तर मनोरथ सफल करणे आणि इच्छा पूर्ण करणे. ठीक आहे, आता ह्याचं खरं तर दोन्हीही उत्तर यायला पाहिजे पण ए आणि बी बरोबर असा कोणताही पर्याय नाहीये. पर्याय फक्त एकच जुळू शकतो आणि तो म्हणजे फक्त ए बरोबर बाकी सर्व चूक. त्यामुळं जे पहिल्या क्रमांकाचं उत्तर आहे ना ते आपलं योग्य उत्तर असेल. ठीक आहे, म्हणजेच काय, मनोरथ सफल करणे. यानंतर आपल्याला पॅसेजवरच्या प्रश्नांचे उत्तर पाहायचेत. 6 पासून ते 10 क्रमांकापर्यंत जे काही प्रश्न आहेत हे उतार्यावर आधारित प्रश्न आहेत. काही क्षणांसाठी तुम्हाला स्क्रीनवर उतारा दिसेल आणि तुम्ही तिथं पॉज करून तो उतारा वाचू शकता. आता उतारा वाचल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या मी सांगू इच्छितो. उतार्यामध्ये मुख्यतः 3 पॅराग्राफ आहेत.
ठीक आहे. आता या तीन पैकी पहिला पॅराग्राफ आणि शेवटचा पॅराग्राफ हा छोटा आहे आणि त्या तुलनेत मधला जो पॅराग्राफ आहे 2 नंबरचा हा मोठा आहे. पहिल्या पॅराग्राफ मध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर पहिला पॅराग्राफ वाचताना पहिल्या क्षणाला आपल्याला काही सेकंदासाठी वाटू शकतं की हा पॅराग्राफ विज्ञानावर आधारित आहे, पण तो तसा नाहीये. पहिल्या पॅराग्राफ मध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर कर्करोगाचे लक्षणे सांगितलेली आहेत. ठीक आहे. मग आता लक्षणं कर्करोगाचं किंवा त्याला इंग्लिशमध्ये कॅन्सर म्हणतात आणि सगळ्यात मोठं लक्षण काय तर पेशींची अनियंत्रित वाढ किंवा अस्ताव्यस्तपणा. या ठिकाणी त्यांनी अनियंत्रित किंवा अस्ताव्यस्त हे 2 शब्द वापरलेले आहेत. आता दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये त्यांनी कर्करोग किंवा कर्करोगाचं जे काही लक्षण आहे त्याचं आणि सध्याच्या मानवी जीवनशैलीची तुलना केलेली आहे. मानवी जीवनशैली झालेली आहे जी सध्याची जी आहे त्याची तुलना केलेली आहे आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं साम्य आहे हे सांगितलेलं आहे. मग आता त्यामध्ये त्यांनी काही उदाहरणं देखील दिलेली आहेत. दुसऱ्या पॅराग्राफच्या पहिल्या काही ओळींमध्ये त्यांनी एका तहसीलदार मुलीच्या भ्रष्टाचाराविषयी उदाहरण दिलेलं आहे. एका तहसीलदार मुलीनं खूप कमी कालावधीमध्ये जो काही भ्रष्टाचार केलेला आहे आणि एकंदर खूप कमी कालावधीमध्ये श्रीमंत होण्याची जी काही सध्याची टेंडन्सी आहे ती टेंडन्सी इथं दाखवलेली आहे. दुसरं एक उदाहरण आहे ते म्हणजे लेखकांचं. त्यांनी असं सांगितले की सध्याच्या काळामध्ये लेखक जे काही असते तर एखादं छोटंसं पुस्तक लिहितात आणि स्वतःला महान असा लेखक समजतात आणि त्यांनी मग त्या तेवढ्याच ठेव्यावर स्वतःच्या लिखाणावर स्वतःला खूप मोठं समजतात. म्हणजे इथं एक उथळ मनोवृत्ती दर्शवलेली आहे. त्यानंतर कवींचं उदाहरण त्यांनी दर्शवलेलं आहे की बाबा एखाद्या पुरस्कारावर नजर ठेवून कवी मग घाईघाईनं एखादा स्वतःचा कविता संग्रह प्रकाशित करतात. ठीक आहे. तर या ठिकाणी त्यांनी पहिल्या काही ओळींमध्ये सध्याच्या काही मानवी वर्तणूक जी काही आहे त्या संबंधीचे उदाहरणं दिलेली आहेत. त्यानंतर पुन्हा या पॅराग्राफ मध्ये शेवटच्या काही भागामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर साधना असो किंवा प्रतीक्षा, तितिक्षा वगैरे महत्त्वाचे शब्द वापरलेले आहेत आणि या गोष्टींचा कशा पद्धतीनं सध्याच्या समाज व्यवस्थेमध्ये अभाव आहे हे सांगितलेलं आहे. त्यासोबतच त्यांनी शिक्षण व्यवस्थेची देखील परिस्थिती मांडलेली आहे की गुणवत्तेला बिलकुल महत्त्व राहिलेलं नाहीये. पूर्वीच्या काळी मुख्याध्यापक पायी जरी जात असतील तरी त्यांना ते काही वावगं वाटत नव्हतं, पण आज ते गोष्ट कनिष्ठपणाची समजली जाते. त्यानंतर शेवटच्या ह्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे लेखकानं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ही सगळी जी परिस्थिती आहे ही एकंदर कर्करोगाची चाहूल आहे आणि शेवटच्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे की कदाचित ती परिस्थिती आलेली आहे. म्हणजे एकंदर हा जो पॅराग्राफ आहे किंवा हा संपूर्ण जो उतार आहे हा कर्करोगाची सध्याच्या मानवी वर्तनाशी तुलना करणार आहे. बघूया त्यावर आधारित काही प्रश्न. पहिला प्रश्न आहे प्रस्तुत उत्तरासाठी योग्य असं शीर्षक द्या. आता शीर्षकामध्ये त्यांनी पहिला जो पर्याय दिलेला आहे तो कर्करोगाची चाहूल, दुसरा आहे समृद्धी, तिसरा आहे साधना आणि चौथा आहे गुणवत्ता. मित्रांनो या चारही शब्दांचा उल्लेख उतार्यामध्ये आहे. समृद्धीचा उल्लेख आहे. त्यानंतर समृद्धीचा उल्लेख काय आहे बरं त्यांनी केलाय बरं, जर तितिक्षा किंवा साधना हा जर गुण असेल तर जीवनामध्ये समृद्धी येईल या पद्धतीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. पण संपूर्ण उतार्याचा जर आपण सार काढला तर समृद्धी हा उतार्याचा एक केंद्रबिंदू निश्चितच नाहीये. त्यानंतर साधनाचा देखील उल्लेख आहे, पण उतार्याचा केंद्रबिंदू किंवा उतार्याचा सार हा शब्द होऊ शकत नाही. गुणवत्ता हा देखील शब्द होऊ शकत नाही. उतार्याचा संपूर्ण जो काही आशय आहे तो कर्करोगाची लक्षणे आणि सध्याचं मानवी वर्तन हे एकंदर कर्करोग जो आहे त्याच्याशी साम्य दर्शवणार आहे. या अनुषंगाने असल्यामुळं याचं जे उत्तर आहे मित्रांनो तो आयोग निश्चितच कर्करोगाची चाहूल असं देण्याची शक्यता खूप जास्त आहे. कर्करोगाची चाहूल पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघूया आपण कोणता आहे. दुसरा म्हणजे 7वा प्रश्न. तर जीवन समृद्ध होण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे. मित्रांनो ह्याच्यामध्ये पहिला जो पर्याय आहे तो म्हणजे साधना आणि तितिक्षा. दुसरा आहे अतिरिक्त घाई. निश्चितच अतिरिक्त घाईमुळे जीवन समृद्ध होत नाहीये. खरं तर त्यांनी इन्स्टंट फूडचा जमाना अशी तुलना केलेली आहे अतिरिक्त घाईची. त्यामुळं सध्याच्या समाज व्यवस्थेचं वर्णन करण्यासाठी त्यांनी अतिरिक्त घाई हा शब्द वापरलेला आहे. त्याच पद्धतीनं प्रचंड वेग आणि अनियंत्रित वागणे हे देखील त्यांनी याच दृष्टीनं तो शब्द वापरलेला आहे. आणि झटपट प्रसिद्धी मिळवणे हे देखील त्यांनी निगेटिव्ह अप्रोचनं हा शब्द वापरलेला आहे. खरं तर जीवन समृद्ध होण्यासाठी लेखकांना स्पष्टपणे सांगितले की साधना आवश्यक आहे. काय बरं, साधना आवश्यक आहे. त्यासोबतच तितिक्षा आणि प्रतीक्षा देखील आवश्यक आहे. म्हणजे प्रतीक्षा म्हणजे काय, संयम, थांबण्याची वृत्ती. ठीक आहे. तर त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी उत्तर काय असेल तर साधना आणि तितिक्षा. ठीक आहे.
आहे, साधना आणि तितिक्षा हे जीवन समृद्ध होण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. पण इथं बघा, जर आपण दुर्लक्ष केलं तर आपलं उत्तर 100% चुकू शकतं. कारण साधना आणि तितिक्षा हा जो पर्याय आहे हा 1 क्रमांकाला आहे, पण प्रत्यक्ष उत्तर मित्रांनो हे 3 क्रमांकाचं असेल. त्याचं कारण आहे, खाली पर्यायी उत्तरांमध्ये त्यांनी एक पर्याय दिलेला आहे, फक्त ए बरोबर बाकी सर्व चूक. म्हणजे तिसऱ्या पर्यायामध्ये दिले की फक्त ए बरोबर बाकी सर्व चूक, त्यामुळे उत्तर जे आहे ते 3 क्रमांकाचं आहे. ठीक आहे, म्हणजे इथं आपण गडबड जर केली तर आपले मार्क आपण गमावू शकतो. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 8व्या क्रमांकाचा, पुढील पैकी बरोबर वाक्य कोणते? हे वाक्य आहे, गुणवत्ता महत्वाची झाल्यामुळे शिक्षण हा उद्योग झालेला आहे. हे वाक्य बरोबर आहे का? उत्तर जर तुम्ही लक्षपूर्वक वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की शिक्षण हा उद्योग झालेला आहे असं म्हटलेलं आहे, पण गुणवत्ता महत्वाची झालेली नाहीये त्यामुळे शिक्षण उद्योग झालेला आहे असं लेखकाचं म्हणणं आहे. त्यामुळे पहिलं जे वाक्य आहे ते चूक आहे. दुसरं वाक्य आहे, पूर्वी शाळेचे मुख्याध्यापक देखील पायी चालत शाळेत येत कारण त्यात प्रतिष्ठा नव्हती. असं बिलकुल नाहीये. पूर्वी पायी चालणे यामध्ये कमी वाटण्याचं कोणतंही किंवा कनिष्ठ दर्जाचं कोणतंही मनोवृत्ती नव्हती. त्यामुळे मुख्याध्यापक जे होते ते शाळेत पायी चालायला देखील किंवा पायी यायला देखील लाजत नव्हते असं त्या वाक्याचा अर्थ होता. आणि त्यामुळं हे वाक्य देखील काय बरं चुकीचं ठरतं. सोशिकपणा, वाट पाहणे, थोडे थांबून विचार करणे या गोष्टी कालबाह्य होत आहेत, हे मात्र योग्य आहे. सोशिकपणा म्हणजे काय? सहनशीलपणा. वाट पाहणे म्हणजे संयम आणि थोडे थांबून विचार करणे या ज्या गोष्टी येतात सध्याच्या समाजामध्ये बिलकुल राहिलेल्या नाहीयेत असं लेखकाचं म्हणणं आहे. आणि एकंदर हे 3ऱ्या क्रमांकाचं जे वाक्य आहे हे मात्र बरोबर आहे. चौथं वाक्य काय? झटपट बेसुमार मालमत्तेची वाढ नियंत्रित असते. तर हे बिलकुल योग्य नाहीये, कारण लेखकानं झटपट बेसुमार जी काही मालमत्तेची वाढ आहे त्याची तुलना कर्करोगाच्या अनियंत्रित वाढीशी केलेली आहे. त्यामुळं ते अनियंत्रित आहे आणि इथं मात्र पर्यायामध्ये नियंत्रित दिलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी फक्त 3रं वाक्य हे योग्य असेल. खाली पर्यायी उत्तरांमध्ये फक्त सी बरोबर हा जो पर्याय आहे हा 2 क्रमांकाला आहे. विचार करा, म्हणजे 3 क्रमांकाचं वाक्य बरोबर आहे, पण पर्यायी उत्तरांमध्ये मात्र आपलं उत्तर हे 2 क्रमांकाचं असेल, कारण तिथं दिलेलं आहे फक्त सी बरोबर. ठीक आहे, आता पुढचं बघूया. 9व्या क्रमांकाचा प्रश्न, शरीर रचनेतील सुबकता आणि सौंदर्य कोणत्या गोष्टींमुळे येते? मित्रांनो, त्यांनी लेखकानं पहिलंच वाक्य दिलेलं आहे ते म्हणजे सुबकता आणि सौंदर्य ह्याची तुलना काय, तर त्यानं एक प्रकारची जी शिस्तबद्धपणा असतो त्याच्याशी केलेली आहे. हे कशामुळे शक्य आहे सुबकता? तर शिस्तबद्धपणामुळं. आणि त्याचं म्हणणं आहे की कर्करोग कशामुळे होतो, तर अस्ताव्यस्तपणामुळं आणि अनियंत्रित वाढीमुळं. ठीक आहे, तर पर्याय बघूया. अनियंत्रित घाईमुळे हा पहिला पर्याय आहे. इन्स्टंट गोष्टींचा जमाना असल्यामुळे दुसरा. कोणतीही गोष्ट झटपट करण्यामुळे हा तिसरा आहे. आणि चौथा आहे शिस्त पालनामुळे. काय बरं? शिस्त पालनामुळे. एकंदर शरीर रचनेतील सुबकता आणि सौंदर्य कोणत्या गोष्टीमुळे शक्य आहे, तर ह्याचं उत्तर असेल 4 क्रमांकाचं, म्हणजेच शिस्त पालनामुळे. पण तरी देखील आपल्याला इथं एक काळजी घ्यायची, आपलं उत्तर चुकू शकतं. 4 क्रमांकाचं विधान जरी बरोबर असलं, खाली पर्यायी उत्तरामध्ये मात्र ते 2 क्रमांकाला दिलेलं आहे आणि 2 क्रमांकामध्ये आहे फक्त डी बरोबर, म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते 2 असेल. लक्षात आलं का? फक्त डी बरोबर म्हणजे शिस्त पालनामुळे. त्यानंतर मित्रांनो 10वा म्हणजे मराठी मधला हा शेवटचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे कर्करोग आणि कोणतीही गोष्ट झटपट होण्याची घाई यातील साम्य कोणते? कर्करोग आणि कोणतीही गोष्ट झटपट होण्याची घाई याच्यामध्ये साम्य काय? पहिला पर्याय घातकता आणि विनाश, तर निश्चितच आहे हे साम्य आहे. त्यानंतर निरोगीपणाला आमंत्रण, नाही निश्चितच नाहीये. कर्करोग हे काही निरोगीपणाचं लक्षण नाहीये, ते तर रोगटपणाचं लक्षण आहे. त्यानंतर तिसरं आहे तितिक्षा, नाही तितिक्षा देखील हा एक चांगला सद्गुण आहे, त्यामुळे हे देखील उत्तर नाहीये. आणि यशाचे सूचन हे देखील हा देखील पर्याय चुकीचा आहे. त्यामुळं कर्करोग आणि कोणतीही गोष्ट झटपट होण्याची जी घाई आहे ह्याचा शेवट काय असतो, तर ते म्हणजे घातकता आणि विनाश. पर्याय क्रमांक ए हे जरी योग्य असलं तरी देखील मित्रांनो जे काही आपला पर्याय आहे खाली पर्यायी उत्तरांमध्ये ते मात्र 2 क्रमांक असेल. ते म्हणजे काय, तर फक्त 2 क्रमांक नाही तर 3 क्रमांक असेल. ते म्हणजे बी सी डी चूक आणि फक्त ए बरोबर.
लक्षात आलं का? म्हणजे इथं बघा 10व्या प्रश्नामध्ये ए स्टेटमेंट बरोबर आहे पण पर्याय मात्र 3 क्रमांकाचा बरोबर आहे. तिथं काय म्हटलेलं आहे की BCD चूक पण फक्त ए बरोबर. त्यामुळे आपलं जे उत्तर आहे ते 3 क्रमांकाचं असेल. एकंदर मित्रांनो हे जे काही 10 प्रश्न आहेत यामध्ये 5 प्रश्न त्यांनी जनरल व्याकरणावर आणि शब्दसंग्रहावर विचारलेले आहेत आणि 5 प्रश्न उतार्यावर विचारलेले आहेत. एकंदर प्रश्नांची जर लेवल पाहिली तर साधारणतः मध्यम स्वरूपाची लेवल होती. त्यामध्ये संधीचा प्रश्न हा निश्चितच तुम्हाला जर प्रकार माहित असतील तर सुटणं शक्य होतं. वाक्प्रचार शब्दसंग्रह जर चांगले असतील तर वाक्प्रचार येणं शक्य आहे. आणि शब्दांच्या जातीवर मात्र त्यांनी 2 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला म्हणजे सर्वनामावर आणि दुसरा आहे विशेषणावर. आणि वाक्यांच्या प्रकारावर 1 प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे एकंदर याच्यावरून आपण एक निष्कर्ष काढू शकतो तो म्हणजे मध्यम लेवलचा ही प्रश्नपत्रिका जरी असली भविष्यामध्ये यापेक्षा कठीण प्रश्न येऊ शकतात. त्या तुलनेत उतारा मात्र हा सोपा होता पण त्याला पुरेसा वेळ भेटत नसतो. त्यामुळं तेवढ्या कमी वेळामध्ये त्या प्रश्नाचे उत्तर काढण्यासाठी तुमचं वाचन हे अतिशय जास्त वेगानं असणं अपेक्षित आहे. आणि उतारा वाचनामध्ये वाचनाच्या वेगासोबतच तुमची अचूकता आणि कॉन्सन्ट्रेशन हे देखील खूप महत्त्वाचं असतं. साधारणतः आपल्याला 3 ते 4 मिनिटांमध्ये उतारा वाचून त्याचे उत्तर काढायचे आहेत. त्यामुळे उतारा हा आता जरी आपण परीक्षा झाल्यावर तो व्यवस्थित वाचू शकलो तरी तिथं मात्र तेवढा वेळ नसतो. त्यामुळं या गोष्टी किंवा उताराचे 5 ला 5 प्रश्न योग्य पद्धतीने सोडवणं हे खरोखर कठीण काम आहे. तर इथं आपण एक्झाम स्टडी मार्फत विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी एक्झाम जी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना आपलं कुठं चुकलं ह्याचं एक ॲनालिसिस करता येईल आणि त्यासोबतच बाकीच्या ज्या काही परीक्षा येतात त्या परीक्षार्थींसाठी देखील हे जे काही आपलं लेक्चर आहे हे फायद्याचं ठरेल अशी मी आशा करतो. ठीक आहे. तर निश्चितच एक्झाम स्टडी मार्फत आपण विद्यार्थ्यांच्या हितासाठी वेगवेगळे हे उपक्रम राबवतो आणि त्यापैकीच हा एक उपक्रम आहे. बाकीचे जे काही GSचे 20 प्रश्न आहेत त्याचं एक्सप्लेनेशन देखील आपण लवकरच विद्यार्थ्यांसाठी आणणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.